राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया। एक 10 मिनिटांमध्ये सगळं अहवाल मांडते, एकंदर सगळे विषय तुम्हाला आता काय हवं आधी शासनाने दिलेल्या अहवालाबद्दल आधी सांगा। एकंदर पुण्याच्या सगळ्या विषया संदर्भातला होता। चौकशी समितीने जो अहवाल सादर केला ना त्याबद्दल आधी सांगा। ठीक आहे। राज्य महिला आयोगासमोर आज राज्य शासनानं जी समिती नेमलेली होती राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी अहवाल सादर केलेला आहे। अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे, प्रथमदर्शनी चूक नक्की कुणाची आढळली? आज पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अमितेशजी कुमार पोलीस आयुक्त, रंजन कुमार शर्मा जॉईंट सीपी, शैलजी बलकडवे ॲडिशनल सीपी क्राईम, निखिलजी पिंगळे डीसीपी क्राईम, संदीपजी गिल डीसीपी झोन 1, मिलिंदजी मोहिते डीसीपी, राजकुमारजी शिंदे डीसीपी, हेमंतजी जाधव डीसीपी, संभाजी कदम डीसीपी झोन 3, स्मार्तनाथजी पाटील डीसीपी झोन 2, नंदिनी आवडे आमच्या राज्य महिला आयोगाच्या सेक्रेटरी, ससूनचे डीन यल्लप्पा जाधव, त्याचबरोबर एक्साईज ऑफिसर श्री पाटील आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक या ठिकाणी पार पडली। या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी मी स्वतः बिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला आवर्जून या पत्रकार परिषदेमध्ये सांगावेत असं वाटतात। यामध्ये ज्यावेळेस कोणतीही व्यक्ती किंवा पेशंट हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याचे वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ते डॉक्टरांशी शेअर करतात, कारण चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही पेशंटला मिळावी। त्याच्यामुळे या पेशंटची ट्रीटमेंट जेव्हा डॉक्टर गैसास यांच्याकडे चालू होती त्यावेळेस सुरुवातीला 15 मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आहेत आणि त्यांनी 15 तारखेला भेटल्यानंतर 15 मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री ही डॉक्टरांना सांगितलेली होती, तसं डॉक्टरांनी याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं। आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहीत होती, पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले, त्याचा मी निषेध करते। याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिले। या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी ह्या स्वतःला वाचवण्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत, त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ 9:01 हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे। याच्यामध्ये पेशंटला 28 तारखेला खरं तर 2 तारखेला बोलवलं होतं, पण हेवी ब्लिडिंग होतंय म्हणून 28 तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला। डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं, संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी। त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। त्या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती, पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आत्ता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल न घेत 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल, हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा। यामध्ये 5.5 तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही।
या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली आणि त्याच्यानंतर 2:30 वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती, मानसिकता खच्चीकरण झालेली होती. त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून 15 मिनिटात पेशंट परत बाहेर, म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाहीत किंवा OPDमध्ये गेले नाहीत. त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले. सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं, ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना मिळालं. पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली, पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग आणि हे खचलेली मानसिकता, त्याच्यानंतर 2 दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला. तर अशा एकंदर या सगळ्या घटनांमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा दावा आहे की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहीत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला फाईल पुटअप करून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही 15 मार्चला डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर पुढच्या फॉलोअप चेकअपसाठी आम्हाला 2 तारखेला बोलवलं होतं. जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटिकल सिच्युएशन ही माहीत होती तर त्यांनी फाईल पुटअप करायला नको हवी होती किंवा आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असं सुरुवातीला सांगायला हवं होतं. पण ही सगळी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ऑपरेशनला आज जाण्यापूर्वी इतकंच काय की महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी की सेविंगसुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली, इतकी तयारी केली होती. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाहीत. तर 5.5 तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं. आणि शेवटी प्रत्येक आईचं मातृत्वाचं एक स्वप्न असतं. 8 वर्षानंतरचं घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची ही पद्धतीने अवस्था, यामुळे पेशंटची खचलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये दिलेले आहेत. त्यांच्या घरातल्यांचे जबाबसुद्धा यामध्ये नोंदवलेले आहेत. यानंतर राज्य महिला आयोग आणि राज्य शासनाला समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्याचा अहवाल आज या ठिकाणी आलेला आहे. या अहवालामध्ये हा अहवाल या ठिकाणी देत असताना डॉक्टर राधाकिशन पवार, डॉक्टर प्रशांत वाडीकर, डॉक्टर नागनाथ एल्लपे, डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे या 4 सदस्य हे डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली यांनी या समितीचा अहवाल सादर केलेला आहे. याच्यामुळे केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल आणि सूर्य हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल याच्यामध्ये दिलेला आहे. पण यामध्ये ज्या संबंधित महिलेचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने या संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल. त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे. एकूण 3 समित्या याच्यासाठी काम करतात. आत्ता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल. त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं, त्यांच्या पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलनी केलेलं नाही. त्यामध्ये रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून खरं तर रुग्णांचं समुपदेशन करून उपचाराकरता येणारा खर्चाबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित असताना सुद्धा रुग्णालयाने तसं केले नसल्याचं नमूद झालेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या निष्कर्षावरून रुग्णालयाने ज्या पद्धतीचा प्रतिसाद किंवा उपचार हे पेशंटवर करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचे उपचार आणि प्रतिसाद हा रुग्णालयाकडून पेशंटला मिळालेला नाही. अशा पद्धतीने हा राज्य शासनाचा अहवाल हा बराच मोठा आहे. इतकं मला तुम्हाला सांगण्यापेक्षा थोडक्यात मी हा अहवाल सांगितला. या अहवालानुसार रुग्णालयावरती टपका ठेवण्यात येतोय आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी इतर 2 धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल येतात. त्यानंतर आयुक्तांसमवेत आम्ही या संदर्भात चर्चा केलेली आहे. हे दोन्हीही अहवाल आल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करता येणार नाही. त्याच्यामुळे उद्या या तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार या अनुषंगाने उद्या याच्यावरती जे काही असेल ते अंतिम निष्कर्ष काढून
त्यानुसार कारवाई केली. मॅडम यामध्ये रुग्णालयाने उपचार केले नाहीत आणि प्रतिसाद दिला नाही हे निरीक्षण झालं, पण त्यांनी शिफारस काय केली आहे कारवाईची या समितीने? कोणत्या प्रकारे कारवाई व्हावी रुग्णालयावर? खरं तर समिती शिफारस कारवाईसाठी करत नाही. समिती त्यांच्या निष्कर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केले जातात ते त्यांनी लेखी स्वरूपात मांडलेले आहे की इतक्या कालावधीमध्ये CCTV फुटेज असतील, त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील आणि यामध्ये कोणते कोणते डॉक्टर होते ज्यांना पेशंट भेटले किंवा कोणत्या डॉक्टरांच्या माध्यमातून हे उपचार चालू होते, असा हा सविस्तर राज्य शासनाचा अहवाल आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोहोचत असताना मी स्वतः आरोग्यमंत्री प्रकाशजी यांच्याशी बोललेले आहे. त्यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. या अहवालामधून किंवा उद्या जे 2 अहवाल येणार आहेत त्या अहवालामधून जे काही सादर होईल त्या अनुषंगाने खरं तर धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की 10% खाटांची व्यवस्था ही 1,85,000पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. इतर 10%च्या खाटा ह्या 85,000 उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहेत आणि त्याचबरोबर निर्धन म्हणजे 85,000 उत्पन्न असलेल्या वर्गासाठी उपचारामध्ये 50% सवलत देणं हे धर्मादाय रुग्णालयांना कंपल्सरी आहे. असं असताना सुद्धा कोणतीही नियमावली रुग्णालयांनी पाळलेली नाही आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ 56 धर्मादाय रुग्णालय आहे. उच्च न्यायालयाच्या 2003च्या तरतुदीतल्यानुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली ही रुग्णालयांनी पाळणं अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आजही कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला आणि डीन असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने ज्यांनी धर्मादाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे. एक प्रश्न असा आहे की पैसे मागितले हे आता तुम्ही मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालाय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याबाबत या अहवालात काहीच नाही. मग मंगेशकर रुग्णालयाला क्लीन देण्याचा प्रयत्न आहे? अजिबात नाही. या अहवालामध्ये मणिपाल रुग्णालयापर्यंत अहवाल आहे. म्हणजे मंगेशकर हॉस्पिटलचा सुद्धा आहे, ससून हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबले तो आहे, त्याच्यानंतर सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली. सूर्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात म्हणजे 2 दिवसांनी तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान 31/3/2025 रोजीला मयत झाले. तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आला आहे तर त्या सगळ्या आता मी तुम्हाला ह्या सगळ्यांच्या अहवालाच्या कॉपीज देते, पण या सगळ्या 4ही रुग्णालयांचा अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिला आहे. पण त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे. पण माता मृत्यू असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही याच्यापेक्षा खोलमध्ये जाऊन आपल्याला अहवाल सादर करणार आहे. तो अहवाल आपल्याला उद्या आरोप जो नातेवाईकांचा आहे तो हा आहे की मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार मिळाले नाही म्हणून आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला, म्हणून भिसे यांचा मृत्यू झाला. तर याबाबत या अहवालामध्ये काहीच नाहीये. तुम्ही म्हणताय की पुन्हा आणखी एक समिती जी आहे माता अन्वेषण विभागाची याबद्दल तपास करेल. मग याचा अर्थ यामध्ये जो मुख्य आरोप आहे की या रुग्णालयामुळे मृत्यू झाला याच्याबद्दल काहीच नाहीये. नाही, याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली की पेशंट कधी आले, कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट झाले. पण मग मंगेशकर रुग्णालय त्याला जबाबदार आहे की नाही त्याच्याबद्दल काय म्हणतात? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी रुग्णालयावरती टपका ठेवलेला आहे. रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं अपेक्षित होतं, उपचार करणं आवश्यक होतं. असं असताना सुद्धा उपचार केलेला नाही आणि त्यांनी कोणती नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही. त्याच्यामुळे हा सगळा टपका रुग्णालयावरती आहे आणि रुग्णालय याच्यामध्ये दोषी आहे. कारण मॅडम बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार दीनानाथ रुग्णालय हे महापालिकेच्या अंतर्गत येतं. त्यामुळं यांनी जरी फक्त निष्कर्ष काढले असले तरी मूळ कारवाई ही महापालिकेकडून होणार आहे. तर मग महापालिकेला आपण काही वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत का? तुम्ही पाहिलं असेल, सगळ्यात माझं पहिलं पत्र हे महानगरपालिकेलाच होतं. महानगरपालिकेला पत्र दिल्यानंतर ही समिती तयार झालेली आहे. पण आज या ठिकाणी बैठक घेत असताना केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर ससूनच्या संदर्भात सुद्धा अनेक काही तक्रारी होत्या आणि ही घटना घडल्यानंतर
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्याकडे आल्या आणि एकंदरच आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये मग त्यामध्ये ससूनचे डीनसुद्धा होते, आरोग्य प्रमुखसुद्धा होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदर सर्व रुग्णालयांचा आढावा आज घेण्यात आला. ते मात्र रुग्ण ज्यावेळेस भरती झाला आणि त्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडला त्या 5 तासामध्ये जर रुग्णावरती उपचार झाले असते तर कदाचित आज रुग्ण आपल्यामध्ये असला असता. नक्की, म्हणजे याचा अर्थ की 5 तासाचा वेळ गेला त्याच्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. साहजिकच आहे. 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेला नाही, ती जबाबदारी रुग्णालयाची होती. त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना. कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती, फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही. त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे. निष्कर्षामध्ये या गोष्टी म्हटल्यात का तुम्ही जे आता सांगितलं, निष्कर्षामध्ये या गोष्टी म्हटल्यात का समितीच्या की 5.5 तासाचा उशीर झाल्यामुळं अतिरिक्त रक्तस्राव झाल्यामुळं म्हणजे रुग्णालय दोषी आहे, 5.5 तास त्यांनी जे ट्रीटमेंट दिली नाही त्यानुसार? हा अहवाल फार मोठा आहे आणि याच्यामध्ये मेडिकल निग्लिजन्सकडे जर लक्ष दिलं तर एफआयआर होईल. तेवढं येऊ दे ना स्पेशल. ठीक आहे, त्याचं उत्तर. हे स्पेसिफिक नक्कीच याच्यामध्ये हॉस्पिटल जबाबदार आहे. हॉस्पिटलनी खरं तर त्यांना त्वरित उपचार दिले असते तर पेशंट वाचला असता. या अहवालापेक्षा सविस्तर अहवाल आपला माता मृत्यू अन्वेषण समितीचा येणार आहे. मॅडम याच्यामध्ये मेडिकल निग्लिजन्स झाला असं काही आहे का? आणि मेडिकल निग्लिजन्स जर झाला असेल तर एफआयआर दाखल होईल का? आणि मग पोलिसांचा रोल काय असेल त्याच्यामध्ये? तुमच्या माहितीसाठी आता खरं खूप मोठा अहवाल आहे म्हणून मी सांगत होते. एक त्याच्यातली फक्त म्हणजे तुम्हाला एक वाक्य सांगितलं की लक्षात येईल की साधारणतः अहवाल काय. रुग्णालयाच्या खुलासानुसार सदर रुग्ण 5 तास 30 मिनिटे रुग्णालयात होता व डॉक्टरांना कोणतीही कल्पना देता परस्पर निघून गेला असं जरी त्यांनी नमूद केलं असलं तरी यामध्ये 2021 मधील 11 जे आपत्कालीन व्यवस्थापकीय वैद्यकीय सेवा आहे या रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्रारंभाने मूलभूत जीवित रक्षणाच्या सेवा देईल आणि तदनंतर आजारासंबंधी वैद्यकीय टिप्पणीसह लवकरात लवकर रुग्णाला सोयीच्या नजीकच्या रुग्णालयात संदर्भित करेल. जीवित रक्षणासाठीचे सुवर्णकालीन म्हणजे गोल्डन आवर्समधली जी ट्रीटमेंट होती ती उपचार पद्धतीचे निकषाचे पालन केले जाईल अशी तरतूद असताना सुद्धा रुग्णाला प्राथमिक उपचार करून संदर्भ सेवेचे नियोजन करून संदर्भ करणे अपेक्षित होते, परंतु तशी कोणतीही कारवाई ही रुग्णालयाकडून झालेली दिसत नाही असं स्पष्टपणे त्यांनी याच्यामध्ये. हो, जबाबदार आहेत आणि म्हणून मी आता तुम्हाला ही मला वाचतो. सांगाल का की दीनानाथ रुग्णालय मृत्यूला जबाबदार आहे? हो, दीनानाथ रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे. अजूनही बाकीचे 2 अहवाल येणार आहेत. त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल येईल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खोलात अजून काही गोष्टी असतील. याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसं रुग्णालयातील ग्रीव्हन्स रजिस्टर सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचार करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही. याचाच अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदार आहे. मॅडम, ही केस मेडिकल निग्लिजन्सची आहे का? कारण ऍडमिशन झालेलं नाही केसमध्ये हॉस्पिटलमध्ये. मला तुम्हाला ते सांगा, मी तुम्हाला अहवाल आता वाचायला देते. अहवाल 3 अहवाल असणार आहेत. त्याच्यात ते आलं नाही, त्याच्यामुळे पुढचा प्रश्न असा येतो, जर तुम्ही म्हणताय की रुग्णालय मृत्यूला जबाबदार आहे तर मग एफआयआर आता लगेच होणार का पोलिसांकडून? याच्यामध्ये सर आपल्याकडे अजून 2 अहवाल येणं बाकी आहे, त्याच्यामुळे अहवाल आले की कारवाई होणार. बाकीचे एक असं होईल. एक मिनिट. हा राज्य शासनाच्या समितीचा हा अहवाल आहे. याच्यानंतरचा अहवाल आहे ते माता मृत्यू, कारण की याच्यामध्ये माता मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही स्वतंत्ररित्या याच्यावरती काम करत असते. त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येईल आणि धर्मदाय आयुक्त तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर निश्चितपणाने रुग्णालयावरती कारवाई होणार. मॅडम, पण या केसमध्ये ऍडमिशन झालेलं नव्हतं. जर ऍडमिशन झालं नाही तर मेडिकल निग्लिजन्सची केस कशी रजिस्टर होईल? टेक्निकल ग्लिच आहे त्याच्यामध्ये, त्याबाबत समितीनं काही म्हटलंय का या अहवालात? कारण पेशंटचं ऍडमिशन नाहीये, ऍडमिशन नसेल तर कारवाई करावी लागेल मेडिकल निग्लिजन्सची, त्याचं कुठलंच कागद नसेल. नाही, पेशंटची त्याच्यामध्ये किती तारखेला एंट्री झाली आहे, डॉक्टरने किती तारखेला दिले, मी आता दाखवलं होतं तुम्हाला तो कागद. ऑलरेडी आहे, पेशंटची माहिती याच्यामध्ये आहे, हा कागद आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला 15 तारखेला पेशंट दाखल झालेलं आणि पेशंटची ट्रीटमेंट पुढे चालू करायची याच्या संदर्भात डॉक्टरांनी स्वतः कागद आहे हा. याच्यामध्ये पाहताय 2 तारखेला फॉलोअप टेस्टसाठी सुद्धा बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे कागद आपल्याकडे पुरेसे आहेत. जे पुरावे म्हणून पाहिजे ते सगळे पुरावे ह्या पेशंटच्या नातेवाईकांकडे आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे हलगर्जीपणा झाला आहे आणि पेशंटचा मृत्यू झाला आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार नक्की. रुग्णालय मृत्यूसाठी दोषी आहे का हे अजूनपर्यंत तुम्ही नाही सांगितलेलं किंवा त्या अहवालात कुठं असं म्हटलं? तुम्ही आता 2 पॅरा वाचले पण असं कुठं म्हटलंय की रुग्णालय मृत्यूला दोषी आहे? याच्यामध्ये अहवाल सर कसा असतो, अहवालामध्ये सांगत नाही की तुम्ही ही कायदेशीर कारवाई करणं ह्या वर्दीचं काम हा विभाग आहे. अहवाल म्हणजे काय असतो की घडलेल्या घटना कशा घडलेत, किती कालावधी घडलेत, त्याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहे आणि यामधील CCTV फुटेज असतील, डॉक्युमेंट्स असतील आणि या सगळ्यांची माहिती आणि इतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते गेले आणि हॉस्पिटलनी कसा प्रतिसाद दिला या संदर्भाची सगळी माहिती आल्यानंतर पुढची जी कायदेशीर कारवाईची भूमिका आहे ती संबंधित पोलीस विभागाची आहे. म्हणूनच बैठक लावताना आज आयुक्त कार्यालयामध्ये लावली आणि आज तुम्ही पाहिलं की या एका विषयासाठी आणि पुण्याचे काही महत्त्वाचे की इतके सगळे DCP आणि स्वतः आयुक्त 2 तास बसून आहेत. त्याच्यामुळे विषयाचं गांभीर्य आहेच आहे. कोणी कुणाला वाचवत नाहीये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे चुकीची व्यक्ती असेल, संस्था असेल त्यांच्यावरती 100% कारवाई होणार. त्याची पाठपुरावा करायची जबाबदारी ही राज्य महिला आयोगाची असेल. सुरुवातीपासून आम्ही याच्यामध्ये पहिल्यांदा पत्र पाठवून आयुक्त कार्यालयामधून म्हणजे पुणे आयुक्त कार्यालयामधून समिती स्थापन करण्याच्या सूचना दिलेत आणि त्याचा पाठपुरावा करतोय. मी स्वतः बीचे कुटुंबियांना भेटून आले. कोणावरती अन्याय होता कामा नये आणि ही एक घटना घडली याच्यानंतर अशा कोणत्याच घटना घडू नये. पेशंटला धर्मदायी संस्थांकडून चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच्या सूचना सुद्धा इतर रुग्णालयांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही. उद्या सकाळी आणि संध्याकाळपर्यंत इतर 2 समितीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. मॅडम एकच विचारते, कायदेशीर कारवाई आपण जे अंडरलाईन करतोय ही जर केस मेडिकल निग्लिजन्सची झाली तर आणि FIR दाखल झाला तरच त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका येते. जर तिथं ऍडमिटच झाला नसेल पेशंट तर आपण मेडिकल निग्लिजन्सची केस करू शकत नाही. अशा वेळेला बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार फक्त 5,000 रुपये दंड आणि तात्पुरतं निलंबन परवान्याचं एवढीच अत्यंत सुमार तरतूद आहे त्या ऍक्टमध्ये. तर त्यासाठी पोलिसांची याच्यामध्ये भूमिका यावी, FIR दाखल व्हावा आणि कायदेशीर कडक कारवाई व्हावी. यासाठीच मेडिकल निग्लिजन्सची केस रजिस्टर होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण पोलिसांची काही चर्चा केलेली आहे का? 2 तास या सगळ्या गोष्टींसाठी चर्चा चालू होती आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं आयुक्त कार्यालयामध्ये बोलवले. पोलिसांनी सकारात्मक यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना किंवा संबंधित चर्चा याच्यामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे वाचून कोणाला वाचवायचंय आणि मग कोणाला सोडायचंय हा विषय याच्यामध्ये अजिबात येत नाही. जे दोषी आहेत, जे चुकीचे आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार. तुम्ही असं म्हणालात की रुग्णालयानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. ते असं म्हणाले की रुग्णानं त्याला जे काही आजाराची माहिती होती ती रुग्णालय प्रशासनाने दिली नाही. तुम्ही असं म्हणालात की त्या रुग्णाची हिस्ट्री सगळी डॉक्टरांना माहिती होती, म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा ही माहिती लपवली. मी तेच तुम्हाला परत सांगते ही व्यक्ती पण आणि संस्था पण येते. ट्रीटमेंट व्यक्तीकडे चालू होती, त्या व्यक्तीच्या संस्थेच्या अंतर्गत व्यक्ती काम करते. त्याच्यामुळे ही तीच माहिती मी तुम्हाला दाखवते. मी खास तुमच्यासाठीच हे घेऊन आले त्यांच्या नातेवाईकांकडून. आणि याच्यामध्ये एक सोपा असाच प्रश्न की गुन्हा दाखल होणार का रुग्णालयावर? नक्कीच गुन्हा दाखल होईल. याच्यामध्ये अजूनही 2 समितीचे अहवाल येतात पण प्रथमदर्शनी जरी आपण हे पाहिलं याच्यामध्ये जे काही अहवाल दिले त्या अहवालाच्या अनुषंगाने जर लवकर त्यांना रुग्णालयाकडून प्रतिसाद मिळाला असता, उपचार मिळाले असते तर रुग्ण आज आपल्यामध्ये असतो. अजून 2 अहवाल आपल्याकडे येतात. आज संध्याकाळी आणि उद्या अहवाल येतील. 2 राज्य शासनाचे धर्मदायी आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समिती हे सुद्धा राज्य शासनाचेच अहवाल आहेत. या दोन्ही अहवालांमध्ये हे 3ही अहवाल हे राज्य शासनाचेच असणार आहेत. त्याच्यामुळे हे 2 अहवाल आल्यानंतर त्या पद्धतीने पोलिसांकडून पुढची कारवाई होईल. तो कधी झाला? माता अन्वेषण विभागाकडून देखील याची चौकशी करण्यात नाही, हे पॅरलर यंत्रणेमध्ये सुरुवातीपासून चालू आहे. पण आपल्याकडे जेव्हा फोकस होत होता विषय तेव्हा आपल्याकडून फक्त राज्य शासनाची समिती म्हटलं. या 3ही राज्य शासनाच्या समिती आहेत. एक समिती आहे ती धर्मादाय आयुक्तांची, दुसरी आहे ती माता मृत्यू अन्वेषण समिती आहे आणि तिसरी आहे ती डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समितींची. या 3ही समिती ह्या वेगवेगळ्या उभा, कारण याच्यामध्ये माता मृत्यू प्रकरण आहे आणि माता मृत्यू आणि धर्मादाय संस्थांशी संबंधित असल्यामुळे धर्मादाय संस्थांची एक समिती आहे. त्याच्यामुळे या 3ही विभागाच्या या समित्यांचा जो अहवाल आपल्याकडे येणार आहे तर त्या अहवालानुसार ही कारवाई. या अहवालाची ठळक निष्कर्ष काय त्या अहवालात?
मी केवळ तेच ठळक निष्कर्ष सांगते. नाही समजत नाही मॅडम, समजत नाही. तुम्ही सांगता ना, समजत नाही, मी नाही. इतक्या स्पष्टपणे विषय सांगितलेले आहेत त्याच्यामुळे आता अजून खूप स्पष्टपणे सांगते मी तेच विषय सांगते. आता तुम्हाला मला विशेष म्हणजे इतकी महत्त्वाच्या विषयांवरती मीटिंग झाल्यानंतर अनेक विषय याच्यामध्ये घेतले गेलेत. मग पुण्यात महिला आरोग्य सुविधा, महिला सुरक्षितता असेल, आरोग्य सुविधा असतील, सायबर असतील, क्राईम असेल आणि या सगळ्यांचा आढावा या निमित्तानं घेण्यात आलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना ह्या आयुक्तांकडून संबंधित विभागाला देखील करण्यात आलेला आहे. त्या सगळ्यांचाच आढावा आहे, पण आपल्यासाठी हे महत्त्वाचे असल्यामुळे आता मी तो काय तो कुणाकडे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी त्याच दिवशी, तुम्ही कदाचित मला कमी फॉलो करत असताल, पहिल्याच दिवशी पहिल्याच तासामध्ये मी ट्विट केले की संबंधित व्यक्तीवरती कडक कारवाई करावी. पक्ष कधी आम्ही पाहिला नाही, व्यक्ती पाहिली. प्रवृत्ती आणि विकृतीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यामुळे याच्याही पाठीमागची हिस्ट्री सांगते. गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, आता नाव घेऊन सांगत नाही, पण संबंधित व्यक्ती ही पक्षाची होती, नगरसेवक होती, तरी तासात अटक झाली होती. ही कारवाई सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीने केली. त्याच्यामुळे आयोग काम करत असताना पक्ष बघत नाही, जात धर्म पाहत नाही, तर विकृती पाहते आणि त्या विकृतीला शिक्षा झाली पाहिजे म्हणून पहिल्या दिवशी सूचना देऊन कारवाई करायला सांगितली. याच्यापेक्षाही दुसरी काही माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर सांगा, आम्ही पुढची कारवाई करायला सांगू. मॅडम, भिसे कुटुंबियांचा जबाब नोंदवला गेला अलंकार पोलीस स्टेशनला, त्याच्यानंतर तो जबाब आपण ससूनच्या कमिटीकडे दिलेला आहे का? कुणाचा? यांचा जबाब, भिसे कुटुंबियांचा जबाब आपण ससूनची जी समिती असते की जी मेडिकल निग्लिजन्सची जर केस झाली तर ससूनची समिती कार्यवाही करते. मेडिकल बोर्ड म्हणूनच आज ससूनचे डीन सुद्धा या ठिकाणी होते, आरोग्य प्रमुख या ठिकाणी होते, स्वतः आयुक्त होते आणि सगळ्या विभागाचे प्रमुख या ठिकाणी होते, जेणेकरून या सगळ्यांच्या उपस्थितीमध्येच हा अहवाल इथे सादर झालाय आणि याच्यावरती चर्चा झाली. त्याच्यामुळे राज्यसभेच्या ज्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी, त्यांनी अंतर्गत पत्र जे आहे ते पक्षाच्या शहराध्यक्षांना लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की रुग्णालय प्रशासनानं जी डिपॉझिटची रक्कम होती ती मागितलीच नाही. म्हणजे मेधा कुलकर्णींकडून रुग्णालयाला क्लीन चिट देण्याचा प्रकार होतोय. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की बाहेर जी आंदोलनं झाली ती सुद्धा सवंग प्रसिद्धीसाठी केली जातात. एकीकडे एका महिलेचा मृत्यू होतो, तिची 2 लहान बालकं अनाथ होतात आणि एका खासदारांनी अशा पद्धतीनं पत्रामध्ये वक्तव्य करणं याकडे कसं पाहतात? असं म्हटलं की डिपॉझिट मागितलं नाही रुग्णालयाला. डिपॉझिटची मला वाटतं ही कॉपी माझ्याकडे आहे. म्हणजे डिपॉझिट मागितलंय आणि स्वतः डॉक्टर गैसासनी मागितलेली ही कॉपी आहे. त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय किंवा प्रत्येकजण त्यांची त्यांची मतं मांडत असतील तर आम्हाला वाटतं की जे काय सत्य आहे ते तुमच्यासमोर आहे. त्याच्यामुळे डिपॉझिट मागितलंय, नातेवाईक सांगतात आहे त्याचं, आणि डिपॉझिट भरू शकलो नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू झाला आहे आणि हे आपण सगळेजण गेली 4-5 दिवसापासून सगळेजण पाहतोय. त्याच्यामुळे हे जाहीर आहे आणि अहवालामध्येही तसं आहे की नातेवाईकांकडे 10,000 रुपये डिपॉझिट मागितले. राजकीय प्रश्न आहे. अजितदादांनी बारामतीमध्ये म्हणाले की माझ्यासारखा आमदार काम करणारा इथे भेटलाच नाही. 1952 पासून एकही लोकप्रतिनिधी बारामतीचा नाहीये ज्यांनी माझ्या इतकं काम केलं. आपण सगळेजण शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या इतकं काम केलं नाही. तुम्हाला तसंच आदरणीय दादा जे काही बोलले ते मागचा पुढचा काय कंटेंट आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे की त्या जाहीर सभेच्या निमित्तानं. आणि खरंच कामाचा आवाका जर आपण पाहिला, आपण सगळेजण प्रसारमाध्यम म्हणून जेव्हा दादांचा दौरा पुणे शहरात असतो तेव्हा पहाटेपासून दादांबरोबर रात्रीपर्यंत फिरत असतं. आपली सुद्धा दमछाक होती आणि केवळ पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास कामाचा झंझावात दादांच्या माध्यमातून ठेवला आहे. आणि कुठेही निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गेलो तर तिथला उमेदवार हा मतदारांना आश्वासन देत असतो की तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला आपल्या तालुक्याची, जिल्ह्याची बारामती करून दाखवेल. म्हणजे बारामती हे एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न असतो. एका तर दादांनी त्या ठिकाणी काम केलंय आणि जे काम आहे ते महाराष्ट्राला दिसतंय. विरोधक सुद्धा सांगतात की आम्हाला बारामती करायची, याचाच अर्थ तितकं काम दादांनी केले, त्या दादांनी मांडलं. याच्यात चुकीचं काय? शरद पवारांची बारामती दादा असं कुठेही बोललेले नाहीयेत. दादांनी जे काम केलं, दादांनी जेव्हापासून राजकारण सुरू केलं तेव्हापासून त्यांनी जे कामं केली ती त्यांनी मांडणं, यात वावगं काय? 52 पासूनचे लोकप्रतिनिधी असं म्हटले ज्यात शरद पवार येतात. पण दादांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही. त्यांना जी भूमिका मांडायची ती त्यांची भाषाशैली तशी आहे, त्या ओघामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे. धन्यवाद. एक प्रश्न होता या प्रकरणामध्ये जे डॉक्टर दोषी आढळतील त्यांचं लायसन्स सस्पेन्शन करण्याकरता आपण मेडिकल काउन्सिलला रेकमेंड करणार का? इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून IPC गुन्ह्याची तरतूद याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे 2 अहवाल आल्यानंतर IPC गुन्हा, मेडिकल असोसिएशन आणि या सगळ्यांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त यांचा आलेला अहवाल यांच्या माध्यमातून कारवाई होईल. तर राज्य शासनाच्या डॉक्टर राधाकिशन पवार समितीचा अहवाल सादर झालेला आहे आणि गर्भवतीला 5.5 तास ताटकळत राहावं लागलं आणि या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला असं या अहवालातून समोर आलंय. अजून 2 अहवाल यायचे आहेत असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.